दुसऱ्यांच्या भावभावना जाणणं, ज्याला आपण आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणतो. या आंतरव्यक्ती बुद्धिमत्तेचं मेंदूमध्ये वेगळं केंद्र आहे. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता अशी दोन वेगळी केंद्र आहेत. स्वतःला जाणणं आणि इतरांच्या भावभावना जाणणं. आणि ह्या केंद्रांच्या विकासाचं तत्व जे आहे ते म्हणजे यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जितकं ते वापरण्याच्या संधी विद्यार्थ्यांना निर्माण कराल तितकं ते चांगलं विकसित होईल. जितकं ते वापरण्याची संधी नसेल, जितकं आकडेमोडीची गणितं वरच्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून खाली उत्तर काढणं वगैरे वगैरे वगैरे, तोपर्यंत अशा बुद्धिमत्तेला वावच मिळणार नाही. आता जर आपण SSC बोर्डाचे पेपर बघितले तर त्याच्यामध्ये थोड्या अंशाने भाषिक बुद्धिमत्ता आणि काही थोड्या अंशाने तार्किक बुद्धिमत्ता, एवढे दोनच बुद्धिमत्तांचा वापर त्याच्यामध्ये झालेला दिसेल. सांगीतिक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता किंवा शारीरिक स्नायूविषयक बुद्धिमत्ता की ज्याच्यातून चांगले स्पोर्ट्समन तयार होतात, चांगले ॲथलीट्स तयार होतात, चांगले डान्सर्स तयार होतात, चांगले सर्जन्स तयार होतात, आम्ही कधीच त्याचा उपयोग करत नाही. किंवा निसर्गविषयक बुद्धिमत्ता ज्याच्यातून चांगले सालीमाली किंवा आमचे किरण पुरंदरे तयार होतात, आमच्या करिक्युलममध्ये त्याचा समावेश नाही. त्या मानवी अशा क्षमता आहेत, मानवी अशा निखळ मानवी अशा बुद्धिमत्ता आहेत की ज्या यंत्रांना कधीच करता येणार नाही. नुसता तो पक्षी दिसल्या दिसल्या त्याची लाईफ सायकल काय असेल, त्याचं पुढचेन काय असेल, त्याचं रिप्रोडक्शन कसं काय होत असेल, त्याचं घरटं कसं असेल, सालीमालींना सगळं व्हिज्युअलाइज होतं. मानवी बुद्धिमत्ता याचा परिपोष आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला करावा लागतो. याचं कारण लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्सची जी कामं आहेत ती यंत्र सहज स्वतःकडे घेऊ शकते. पुढे त्याचा थोडासा परामर्श आहे. या नाती कशी निर्माण करायची त्याविषयी आपण बोलतोय. नंतर परिस्थितीची जुळवून घेण्याची बुद्धिमत्ता, जी नियमावली दिली असता ज्याच्यातून सोल्युशन्स निघतात अशा प्रकारच्या गोष्टी यंत्र करते. जिथे नियमावली शक्य नाही अशा ठिकाणी त्या परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं आणि त्याच्या उकल कशी करायची याच्या क्षमता आपल्याला मुलांना आता यापुढे शिकवायला लागतात. जे विद्यार्थ्यांना रोजगार मिळाले त्याचं ध्रुवीकरण होईल. ध्रुवीकरण कसं होईल तर मिडिल स्किल व्हाईट कॉलर आणि मिडिल स्किल ब्लू कॉलर या दोन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्वयंचलित अशा प्रणाली निर्माण होतील. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना हाय स्किल जिथे लागतं, जिथे मनुष्यच लागतो अशा प्रकारच्या गोष्टी, आणि दुसरीकडे जिथे मॅन्युअल वर्क लागतं, उदाहरणार्थ पेशंट केअरचं एक उदाहरण मी तिथे दिलं. तर पेशंट केअर कशी करायची, एका माणसाने दुसऱ्या माणसाची काळजी घेण्याची कधी जमणार नाही लक्षात. अशा प्रकारच्या कामांना जास्त वाव निर्माण होईल. त्याच्यामुळे माणसांनी माणसांची काळजी कशी घ्यायची ह्याच्या शिक्षणाची खूप जास्त गरज निर्माण होणार, कारण ती यंत्र घेऊ शकणार. एका बल्गेरियन कवयित्रीने असं म्हटलंय की ज्या माणसांना माणसांची गरज भासते ती माणसे भाग्यवान होत, असं तिने एका ठिकाणी म्हणून ठेवलं. आणि या दोन्ही कॅटेगरीतले जे लोक आहेत त्यांना अतिशय जास्त असे पगार मिळतील. याचं कारण त्यांच्याकडे त्या त्या परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता ही विकसित झालेली असेल. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर देण्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये सिच्युएशनल अडॅप्टेबिलिटी कधीही निर्माण होत नाही. प्रश्न थोडा जरी वेगळा आला तरी केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालक सुद्धा तक्रार करतात आणि शिक्षकांची परिस्थिती गंभीर होऊन जाते. एखादा प्रयोगशील शिक्षक असेल तर त्याला नोकरीच गमवावी लागते. मी ज्यावेळेला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकवायचो तर केवळ एकच वर्ष आमच्या महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिका काढण्याचं काम माझ्याकडे दिलं. व्हायचं तेच झालं, दुसऱ्या वर्षीपासून प्रश्नपत्रिका काढण्याचं काम माझ्याकडे कधीही आलं नाही.
याचं कारण असं की मी एकही अपेक्षित प्रश्न त्यात विचारला नव्हता. मुलांच्या दैनंदिन जीवनात जिथे जिथे करिक्युलम मधल्या गोष्टी लागतात त्या दैनंदिन सिच्युएशन मी त्याच्यात दिल्या होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर तो विषय कळला होता त्यांना ते सहज सोडवता आले. परंतु त्यात एकही अपेक्षित असा प्रश्न नाही. सिच्युएशनल अडॅप्टेबिलिटी आपल्या शिक्षणाच्या एकंदर सध्याचा जो ढाचा आहे त्याला हे कितीही मानवणारं नसलं तरी सत्य सांगणं माझं काम आहे. एक चांगलं कायदेशीर आर्ग्युमेंट लिहिणं किंवा दिलेल्या पदार्थातून एक अत्यंत चविष्ट अशी डिश निर्माण करणं, चविष्ट असा खाद्यपदार्थ निर्माण करणं, अशा प्रकारच्या गोष्टी या जास्त मानवी बुद्धिमत्तेचं निदर्शक आहेत, जास्त मानवी क्षमतांचं निदर्शक आहे. एका जोडलेल्या समाजामध्ये काय काय धमाल होणार आहे बघा, की निरनिराळ्या संस्कृतींमध्ये आपल्याला आता मिसळून जावं लागेल. त्या संस्कृतींबरोबर कसं काम करायचं ह्याच्या क्षमतांची गरज आपल्याला निर्माण होईल आणि ह्या तर पूर्णपणे मानवी. इथे मशीनला काही स्कोपच नाही. आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीच आहे की भारत हा जगाला मनुष्यबळ पुरवणारा देश होणार आहे. आजही झालं आहे, याच्या पुढे अधिक होणार आहे, कारण आपलं सरासरी वय खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जगाच्या निरनिराळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे ना खरं सांगू तुम्हाला की पुरेसा वेळ प्रथम नीट भूगोल शिकवला पाहिजे, कारण त्या मुलाला कुठे जायचंय ना. म्हणजे माझ्या एका MKCL मधल्या कलिगला मी सांगितलं की तुला मालीला जायचंय. त्यांनी हा देशच ऐकला नव्हता. मग तो तरुण असल्यामुळे त्याच्या आई वडिलांचे मला फोन, अहो सावंत सर कुठे पाठवताय आमच्या मुलाला, माली हा कुठे देश वगैरे. त्यांना म्हटलं आफ्रिकेचा नकाशा काढा, म्हणजे त्याच्यात माली नावाचा एक देश तुम्हाला सापडेल. अच्छा आफ्रिकेत आहे, बापरे बापरे बापरे. म्हणजे इतकी त्याच्याविषयी अनभिज्ञता. म्हणजे त्याच्यामुळे मला सांगायचं काय की निरनिराळ्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना जावं लागेल आणि ह्याचा लवलेश आपल्या करिक्युलम मध्ये सध्या नाही की तिकडच्या माणसांशी माणसासारखं कसं बोलायचं. म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी काय, सवयी काय, त्यांच्या संस्कृती काय, त्यांचं खाणं पिणं काय, तिथे हवामान कसं असतं, तिकडची माणसं एकमेकाशी कशी वागतात, काहीच पत्ता नाही. तुमच्या समोर उभा असलेली व्यक्ती पण ह्याच कॅटेगरीत आहे. याचं कारण एकदा घानाचे IT मिनिस्टर माझ्या कार्यालयामध्ये आले आणि आमची 3 दिवस बैठक चालणार होती की घानामधल्या विद्यार्थ्यांना IT कसं शिकवायचं. त्यावेळेला एकदा मी सांगितलं की आम्ही केस स्टडीच्या माध्यमातून शिकवतो, त्याच्यामुळे मुलं खूप छान शिकतात. त्यामुळे म्हणजे काय असतं तर म्हटलं आम्ही काय, समजा एखादं इन्व्हिटेशन कार्ड कसं तयार करायचं, मॅरेज इन्व्हिटेशन कार्ड कसं तयार करायचं हे विद्यार्थ्यांना शिकवू म्हटलं. त्याच्यामुळे त्याला नुसतं वर्ड समजलं नाही तर एक आउटपुट कसं काढायचं, त्याच्यावर त्याला 4 पैसे मिळतील वगैरे वगैरे. मग मी माझ्या थिअरीज त्यांना ऐकवल्या की लर्निंगचं स्पेलिंग बघा, लर्निंगच्या स्पेलिंगमध्ये L बाजूला काढला तर एक अर्निंग राहतं. मी त्यांना म्हटलं की टीचिंग इज नेव्हर कम्प्लीट अनलेस लर्निंग टेक्स प्लेस, तसं लर्निंग इज नेव्हर कम्प्लीट अनलेस अर्निंग टेक्स प्लेस. इट कॅन बी अर्निंग मनी, इट कॅन बी अर्निंग कॉन्फिडन्स, अर्निंग नॉलेज, अर्निंग सेल्फ एस्टीम, बऱ्याच गोष्टी आहेत. पण ते अर्निंग झालं पाहिजे म्हणून त्यांना प्रत्यक्ष कामाच्या काही गोष्टी करता आल्या. यांचा चेहरा मख्ख. मी म्हटलं काय झालं, म्हटलं नाही आमच्या देशात ना हे लग्न बिग्न फार कॅज्युअली होतात ना, त्याच्यामुळे लग्नाच्या पत्रिका कसल्या करायला शिकवत आहे मुलांना. माझी एकंदर सांस्कृतिक अनभिज्ञता. मग मी त्यांना म्हटलं म्हणजे तुमच्या देशात काही निमंत्रण पत्रिका करतच नाहीत का. त्याच्यावर त्यांनी तर मला पुढचा धक्का दिला. ते म्हटलं नाही नाही करतो ना मी. म्हणून कशासाठी करतात तर म्हणे साधारणपणे कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं निधन झालं की त्याचं जे फ्युनरल असतं ते कित्येक आठवडे चालतं आणि दर रविवारी निमंत्रण पत्रिका काढायला. मी मनात असा विचार केला की बरं झालं आमचा कोर्स आधी घानामध्ये निर्माण झाला नाही, तर महाराष्ट्रातल्या पालकांनी मला अक्षरशः चौकामध्ये बदलून काढलं की काही असल्या अभद्र गोष्टी शिकवतात. लग्न वगैरे नव्हती का
निमंत्रण पत्रिका शिकवायला. इतकी ती कल्चरल डायव्हर्सिटी जगामध्ये आहे. भाषिक बुद्धिमत्ता, अतिशय चांगल्या भाषेमध्ये, प्रभावी भाषेमध्ये बोलता येणं आणि त्यासाठी माझे विचार आपल्याला पटवतात पण न पटव, पण विद्यार्थ्याला मातृभाषेमध्ये आणि परिसर भाषेमध्ये शिकवणं, मग त्याला जगातल्या इतर भाषा सहज अवगत करता येतं. माझा स्वतःचा मुलगा, मी त्याला पूर्ण मराठी माध्यमामध्ये शिकवलं, म्हणजे अवतीभोवती सगळे इंग्रजी माध्यमातले पालक होते. आणि ज्यावेळी माझ्यावर सतत आरोप होत असे की जर तुम्ही हजारो लोकांना अमेरिकेमध्ये सारखे सिलिकॉन व्हॅलीमध्ये जातात आणि तुमच्या हजारो लोकांना तुम्ही तिथे प्लेसमेंट देतात, तर एक दिवशी तुम्ही पण पळून जाल. आता सीडॅकमध्ये स्वदेशी कम्प्युटर, सुपर कम्प्युटर तयार करायचा होता आणि अशा वेळी असं कोण पळून जाईल, परंतु लोकांचा विश्वास नसेल. शेवटी आमचा मुलगा थोडासा मोठा झाला आणि त्याला मी मराठी माध्यमाच्या शाळेत घातला आणि त्यावेळी सगळ्यांचं समाधान झालं की आता विवेक साहेब कुठेही जाणार नाही. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होईल, कारण त्याला दुसरीकडे कुठे अमेरिकेत मराठी माध्यमाच्या शाळेत मिळणार. परंतु त्याच्यानंतर त्याची भाषा आकलन आणि भाषा व्यक्त करणं ही दोन्ही केंद्र अतिशय चांगली विकसित झाली. त्याच्यानंतर तो जर्मनीला गेला, जर्मन भाषा इथेच शिकला कुठेही फारशा मदतीशिवाय, आणि जर्मन भाषेमध्ये अस्खलित प्रेझेंटेशन तो करतो. काय प्रॉब्लेम? त्याच्यामुळे भाषिक बुद्धिमत्ता एका कुठल्या तरी भाषेमध्ये चांगली येणं, कारण आपल्या ब्रेनमध्ये दोन सेंटर्स आहेत, एक ब्रोका आणि एक वर्निक, एक भाषा आकलनाचं, एक भाषा व्यक्त करण्याचं. आणि आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक भाषेसाठी ब्रोका आणि वर्निक नाही, हे लक्षात घ्या. मानवी म्हणून जी क्षमता आहे ती भाषा निर्मिती ही मानवी क्षमता आहे, आणि भाषा व्यक्त करणं, भाषेचं आकलन करणं ही मानवी क्षमता आहे. आणि त्यामुळे कुठल्याही एका भाषेत ती दोन केंद्र चांगली आपण जर सक्षम केली, ती विकसित केली, तर दुसऱ्या भाषांमध्ये ती सहज काम करतात. बदलत्या परिस्थितीला हे करणं, रिस्पॉन्स देणं आणि नव्या नव्या संदर्भांमध्ये, नव्या नव्या सांस्कृतिक संदर्भांमध्ये काम करता येणं ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. विविधतेमध्ये जास्त नवोन्मेष तयार होतात असं आता जगात सिद्ध झालंय. एकाच एक पद्धतीच्या, एकाच एका संस्कृतीतले लोक जर एका कार्यगटात एकत्र आले तर जेवढे नवोन्मेष होऊ शकतात त्यापेक्षा अधिक इनोव्हेशन्स ही विविध संस्कृतीचे लोक एकत्र आले तर होऊ शकतात. निरनिराळ्या स्किल लेवल्स असलेल्या लोकांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि त्यांचे परफॉर्मन्स देऊ शकतात. त्याचबरोबर त्यांची जी कामं असतात ती अधिक उच्च दर्जाची असतात, असंही अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं. त्यांचे जे कलेक्टिव्ह डिफरन्सेस आहेत त्यामध्ये जास्त निर्मिती क्षमता आहे त्यांच्या व्यक्तिगत IQ, EQ, SQ पेक्षा. पुढची गोष्ट म्हणजे कम्प्युटेशनल थिंकिंग. ज्या प्रमाणामध्ये चलाक यंत्रांचा उदय होतोय त्या प्रमाणामध्ये समोर दिलेल्या डेटामधून ॲब्स्ट्रॅक्शन करून नव्या अशा प्रकारच्या अर्थाची निर्मिती करणं, रिझनिंग करणं. मी आता मध्यंतरी मलेशियाला होतो आणि तिथे अचानक आम्हाला अलर्ट झाला की सुनामी येणार आहे, कारण इंडोनेशियामध्ये भूकंप झाला. सगळं रेड अलर्ट झाला आणि आश्चर्य वाटेल आपल्याला की म्हणजे आमच्या घरून सगळ्यांचे फोन यायला लागले वगैरे, आता कसं होणार तुमचं वगैरे, कारण आम्ही तिथून जवळच होतो. 2 तासांनी अलर्ट काढला गेला. मी जेव्हा त्या गोष्टीचा अभ्यास केला परत आल्यानंतर अर्थात की कशामुळे 2 तासात अलर्ट काढला गेला, तर मग मला असं लक्षात आलं की व्हास्ट अमाऊंट ऑफ डेटा वॉज प्रोसेस्ड, सॅस्मिक डेटा. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी ते 2 तासामध्ये कोलॅबरेशन केलं. अनेक महासंगणक तो डेटा प्रोसेस करत होते त्या भूकंपाचा, समुद्राच्या तळाशी झालेल्या भूकंपाचा. आणि त्यांना हे दिसून आलं आणि त्यांच्यात हे एकमत होऊ शकलं थँक्स टू इंटरनेट की पृथ्वीच्या पोटातल्या त्या प्लेट्सची मुवमेंट ही हॉरिझॉन्टल झालेली आहे आणि व्हर्टिकल झालेली नाही, आणि त्याच्यामुळे सुनामी येणार नाही.
म्हणून ते 2 तासात हे करू शकते. थँक्स टू टेक्नॉलॉजी, थँक्स टू ह्युमन ॲबिलिटी टू इंटरप्रिट व्हास्ट अमाऊंट ऑफ डेटा. त्याच्यामुळे कम्प्युटेशनल थिंकिंग ही जी गोष्ट आहे ही किती महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. नवमाध्यमांचं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं आणि अतिशय प्रभावी असं सादरीकरण त्यांना निरनिराळ्या ठिकाणी करता येणं ही आवश्यकता आहे. त्यांना त्यांच्या विषयामधल्या सखोल ज्ञानाची जी गरज असते करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ही आत्ताच्या परिस्थितीत 20% असते आणि 80% गरज ही त्यांच्या सॉफ्ट स्किल्स म्हणजे इतर माणसांशी ते माणसांसारखे कसे वागतात याला 80% महत्त्व आहे. आपण जर आपल्या अभ्यासक्रमाकडे वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपला अभ्यासक्रम त्या 20%वरच नियंत्रित होतो आणि 80%विषयी आपण काहीही करतो. माणसांनी माणसांशी माणसासारखं कसं वागावं हा दुर्दैवाने आपल्या कुठल्याही अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य असा घटक नसतो. इन्सिडेंटल लर्निंग त्याच्याविषयी कुटुंबामध्ये किंवा शाळेमध्ये होत राहतं. काही चांगले आदर्श शिक्षक असतात की ज्यांच्या सहवासात आपण हे शिकतो, त्यांच्या रोल मॉडेल्स आपल्या समोर असतात म्हणून आपल्याला कळतं की इतरांशी कसं वागावं. पण त्याचे प्रत्यक्ष कॉन्शियस अनुभव आमच्या शिक्षणामध्ये दिले जातात. त्याच्यामुळे न्यू मीडियाच्या साहाय्याने चांगली प्रेझेंटेशन्स कशी करायची, इतरांचं हृदय परिवर्तन कसं करायचं, पर्स्युएशन कसं करायचं, व्हिडिओज, ब्लॉग्स, पॉडकास्ट हे कसे वापरायचे आणि आत्ता विवेक सावंत करतायत तसं डेड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं करायचं नाही. अनेक एडिटिंग टूल्स कशी वापरायची आणि त्याच्याने आपलं सादरीकरण अतिशय जिवंत असा अनुभव बघणाऱ्यांना कसा द्यायचा. जणू काही मी त्याच्यामध्ये आकंठ बुडालेलो आहे, त्या विषय वस्तूमध्ये मी आकंठ बुडालेलो आहे आणि त्याच्यात मी तो अनुभव घेतो आहे. इमर्सिव्ह एक्सपिरियन्स. अनेक निरनिराळ्या जे विषय आहेत ते जीवनातल्या समस्या ह्या फक्त फिजिक्सच्या किंवा फक्त केमिस्ट्रीच्या किंवा फक्त मॅथमॅटिक्सच्या नसतात. त्याच्यामुळे आंतरशाखीय विचार कसा करायचा आणि त्याच्याच बरोबर या टी शेप्ड अशा विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट कशी करायची. म्हणजे टी शेप म्हणजे काय की एखाद्या क्षेत्रामध्ये खूप सखोल ज्ञान असणं आणि इतर अनेक क्षेत्रांचा व्यापक असा त्याला अवेअरनेस असणं, ह्या गोष्टींची निर्मिती करणं हे आता आवश्यक आहे. प्रचंड माहितीचा भडीमार त्या मुलावर येणार आहे. त्याच्यातून त्यांनी स्वतः अत्यंत आवश्यक अशी माहितीच कशी निवडायची आणि उगाच बाकीच्या फापट पसऱ्यात अडकून कसं पडायचं नाही हे आता त्याला आपल्याला शिकवावं लागणार.